रुग्णालयाचं करायचं काय? या भिकार रुग्णालयाचं करायचं काय? आंदोलन घेतलेलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निष्काळजीपणासाठी घेतलेलं हॉस्पिटल मी जो निर्णय घेतलेला आहे की बाबा एक गरोदर महिलेला 10 लाख रुपये आणि 20 लाख रुपये डिपॉझिट द्या, मग तुम्हाला आम्ही ऍडमिट करतो। आणि जे मुलं म्हणजे हे जे 10 लाख 20 लाखचं बिल होतं, हे बिल हे होणाऱ्या मुलांचं बिल होतं की त्यांचं महिन्याचं बिल हे 10 लाख रुपये होईल एक प्रत्येकी, तर 2 मुलांचे 20 लाख रुपये होते। 20 लाख रुपये शिवाय ऍडमिशन नव्हते देते, तर ते म्हणले की आम्ही 3 लाख रुपये देतो, पण 3 लाख रुपये सुद्धा त्यांनी घेतले नाही। आणि नंतर प्रशासनाने यांना ऍडमिट केलं नाही। थोड्या वेळानंतर ऍडमिट केल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला, त्या 2 बाळांना आईला मुकावे लागलेले। आणि त्या प्रशासनाला आपण ही चिल्लर त्यांच्या तोंडावरती फेकणार आहोत की हे बाबा तुम्ही हे पैसे द्या, तुम्ही सरकारची जागा वापरताय, 1 रुपया गुंठ्यानी सरकारकडून जागा घेतली होती, वर्षाला 1 रुपये भाडे, 99 वर्षाच्या कराराने लाईट बिल भरत नाही, सरकारचा टॅक्स भरत नाही, पण आमच्या सारख्या सामान्य नागरिकांकडून रक्ताची पिळवणूक करतात, आमच्याकडून पैशाची मागणी करतात। आणि विशेष म्हणजे हॉस्पिटल धर्मादाय हॉस्पिटल होतं, तरी पण सुद्धा या नागरिकांना सुविधा नाही। आज या महिलेचा जो मृत्यू झालेला आहे याचा मेन मुद्दा असा आहे की अनेक नागरिकांवरती असा अन्याय झाला असेल, कुणावरती अन्याय झाला असेल तर त्यांनी सुद्धा आवाज उठवा आणि आपल्या विश्वासवाडी भागामध्ये अशी काही घटना घडू नये म्हणून आपण इथं आंदोलन करतोय। आणि ही जी चिल्लर आहे विकेंद्र कुठे देणार आपण धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये देणार आहे, जे की धर्मादाय आयुक्त कार्यालय हे दीनानाथ हॉस्पिटलच्या अंडरमध्ये येतं आणि याचे सर्वस्वी कार्यभार जे सांभाळणारे असतात ते जिल्हाधिकारी असतात। जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही याचा समज देणार आहे की बाबा विश्रांतवाडी भागात नाही काही चिल्लर जमा झाली आहे ती तुम्ही त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये द्यावी आणि इथून पुढे 10 लाखासाठी 20 लाखासाठी 3 लाखासाठी कुठलाही पेशंटवरती उपचार थांबवू नयेत। पहिलं पेशंटवरती उपचार थांबवू नये त्यांचं काम आहे। आणि नाममात्र मूल्यामध्ये शासनाची जागा त्यांनी भाडेतत्वावर घेतलेली आहे 99 वर्षाच्या करारावरती, तर ते पण त्यांच्याकडनं सक्ती आणि अटी शर्ती करून पूर्ण करण्यात यावी। हो काले भाऊ 2 शब्द काले भाऊ मुलगी शिकवा हॉस्पिटलला भीक द्या। अरे या विकार हॉस्पिटलचं करायचं काय? अरे विकार हॉस्पिटलचं करायचं काय?